लोक हो नमस्कार. आज मार्कलिन माझ्या कलेक्शनमधली कार्गो नावाची मालगाडी मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इथे ह्या इंजिनला हा रिव्हर्स एकच टेल लाईट लागतो आणि आता रिव्हर्स डिरेक्शनला हे चारही लागतात. आणि ह्या डीम आणि ब्राईट, हा ब्राईट झाला, हा डीम झाला, ब्राईट डीम. आणि आता हे इंजिन ह्या मालगाडीला जोडायला येणार आहे. मिक्स मालगाडी आहे. पेट्रोल वॅगन, एक हॉपर, एक फ्लॅट कार, एक बॉक्स कार. आणि आता हे असं इंजिन कनेक्ट झालेलं आहे. आणि इथे हे लाईट, मार्कर लाईट ऑन झालेले आहे. आणि आता हा पॅन्टोग्राफ काढलेला इंजिनचा हा खाली वर होतो. आणि आता ही गुड्स निघालेली आहे. हे इंजिन रूम डिटेल वगैरे खूप आहे. SBB-CFF FFS स्वीडिश बंडेज भान या वॅगनवर हा प्रिंट सुद्धा किती ॲक्युरेट त्यांनी केलेला असतो. ही फ्लॅट कार म्हणजे इंडस्ट्रीमधले पाईप, स्टील पाईप्स, टिंबर अशा याला ही फ्लॅट वॅगन वापरतात. ही आहे बॉक्स कार. अतिशय मॅग्निफिसंट डिटेलिंग. कार्गो स्वीडिश बंडेज भान. अतिशय ब्युटिफुल अशी गुड्स ट्रेन. ह्या ट्रेनला मात्र साऊंड नाही आहे. हे बेसिक स्टार्टर सेटमधला हा ट्रेन सेट आहे. त्यामुळे बाकी बहुतांश इंजिन मी आत्ता पाठवलेली साऊंडेड होती. ती 1-2 इंजिनच विदाऊट साऊंड आहे. आता थोडा स्पीड घेतलेला आहे या गाडीने. व्हॉट मार्वलस अँड ब्युटिफुल मुवमेंट इंडीड. ही स्केल मॉडेल म्हणजे एका 87 पट रिडक्टेड म्हणजे लहान केलेली. ही टॉय नव्हे. लोकांना टॉय वाटतं, पण ही स्केल मॉडेल असतात. टॉय मॉडेलचं आयुष्य मॅक्झिमम कंटिन्युअस रनिंग 10 तास असतं आणि याचं 100 ते 150 तास हा फरक आहे. आणि खऱ्या इंजिन वॅगनमधल्या सगळ्या डिटेल यात आलेल्या असतात. आता इथे येऊन ही थांबणार आहे. आता ह्या इथे हे ब्राईट डीम. आता हा लाईट ऑफ केले. वरचा हेडलाईट न लागता हे मार्कर लाईट लागतात. हे लागतात डीम ब्राईट. थँक यू फॉर वॉचिंग एव्हरीबडी.